पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी महिना, फरवरी महिनाच्या 2 महिन्याच्या आपल्या सगळ्या करंट घडामोडी, विकली घडामोडी आपण घेतलेल्या आहे आणि आज आपण परत मार्च महिना आपला आता सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्याच्या घडामोडी आपण घेतोय. बघा, करंट अफेअर अतिशय महत्वाचा आहे, मी तुम्हाला कायमच म्हणतो. आणि ज्याला आपण बरेचसे लोक आपण याला सोडून देतो, पण याला सोडता येणार नाही. म्हणून मार्च महिन्यातल्या महत्वाच्या घडामोडी कोणत्या आहे त्या आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. चला, पहिली करंटची न्यूज आहे, अतिशय महत्वाची न्यूज आहे. बघा, सफरचंद याला ऍपल म्हणतात, लक्षात घ्या. हिमाचल प्रदेश, बघा सफरचंद 2 प्रकारचे आहे, एक हिमाचल मधले आणि दुसरं म्हणजे काश्मीर मधले. बघा, हिमाचल मधले सफरचंद आणि काश्मीर मधले सफरचंद आपल्या भागात जे येतात, हिमाचल प्रदेशातले येतात. बघा, काश्मीरी सफरचंद थोडेसे मऊ असतात आणि हे महाग आहे, आणि हिमाचलचे सफरचंद थोडेसे टणक असतात आणि स्वस्त आहे. 2 राज्य आहे ज्याच्यातनी सफरचंद सर्वात जास्त पिकवलं जातं, आणि सफरचंद पिकवलं जातं तो असलेलं महत्वाचं शिमला मधील कोटगड, लक्षात घ्या. शिमला मधील कोटगड, बघा शिमला हे सर्वात महत्वाचं शहर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की थंड हवेचं ठिकाण आहे. कुल्लू मनाली बघण्यासाठी आपण जातो हिमाचल प्रदेशमध्ये, बरोबर आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे कोटगड हे भारतातील सफरचंदाची राजधानी म्हणून ओळख झालेली आहे. बघा, सफरचंदाची राजधानी. बघा, आपल्याला माहित असलं पाहिजे की सफरचंद 2 भागातली आहे आणि सफरचंदाची राजधानी म्हणून तुम्हाला माहित आहे. तुम्ही कधी जर गेलात या ठिकाणी फिरायला तर तुम्हाला सफरचंदच्या बागा तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला लक्षात येईल की सफरचंदचं काय महत्व आहे. तर तुम्हाला फक्त भारतातील सफरचंदाची राजधानी कोणत्या राज्यात आहे, तर ऑप्शन तुम्हाला हिमाचल प्रदेश राहील आणि काश्मीर राहील. हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंड या 3 प्रकारचे ऑप्शन राहील, किंवा मग यापैकी नाही, किंवा मग वरील सर्व, बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश, आणि हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील कोटगड या ठिकाणी भारतातील सफरचंदाची राजधानी आहे. सर्वात जास्त सफरचंद इथं पिकवले जातात आणि याचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला आपण सांगितलेलं आहे. पुढे बघा, जागतिक महत्वाचं जागतिक नागरिक संरक्षण दिन. बघा, आपल्याला माहित आहे नागरिक म्हणजे काय, सर्वांना माहित आहे. नागरिक ज्या व्यक्तीचा जन्म झाला जगाच्या धर्तीवर कुठेही, व्यक्ती म्हणून, मानव म्हणून, त्याला आपण नागरिक म्हणतो. कुठेही झाला आणि ज्या देशाचं त्यानं राष्ट्रीयत्व स्वीकारलं, नागरिकत्व स्वीकारलं, त्याला आपण काय म्हणतो, नागरिकत्व म्हणतो. भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाच्या भाग 2 मध्ये तरतूद आहे, आर्टिकल 5 ते 11 आहे. आणि याच्या संदर्भात आता नागरिक संरक्षण दिन. बघा, जागतिक नागरिक संरक्षण दिन काय आहे आणि याच्या संदर्भाच्या संकल्पना आपल्याला माहिती आहे, वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे. बघा, वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे हे तारीख आहे 1 मार्च. लक्षात घ्या, 1 मार्च ही तारीख आहे जागतिक नागरिक संरक्षण दिन. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, जागतिक नागरिक संरक्षण दिनाची वैशिष्ट्ये कोणती, किंवा जागतिक नागरिक संरक्षण दिनाची 2026 ची थीम कोणती. 2026 ची थीम कोणती? बघा, मॅनेजिंग इन्व्हायरमेंटल रिस्क फॉर रेसिलाइंट, लक्षात घ्या, आणि सस्टेनेबल फ्युचर, लवचिक आणि शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणीय जोखमीचे व्यवस्थापन करणे. बघा, शाश्वत विकास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये लवचिक धोरण आखणी करणे हे गरजेचं आहे. कारण नागरिकचं संरक्षण कशावर आहे, तर पर्यावरणावर आहे, शाश्वत धोरणावर आहे. आज तुम्हाला माहित आहे शाश्वत धोरणाचा बळी खूप पडत आहे आणि याच्यावरची थीम हे 2025 ची थीम आहे, 26 ची थीम आहे, आणि 1 मार्च हा जागतिक नागरिक संरक्षण दिन आहे. आता या दिनाची काही वैशिष्ट्ये आहे महत्वाची. या दिनाची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहे लक्षात घ्या. ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा, आपण फक्त कंटेंट, नथिंग एल्स. बघा, आपल्या करंट अफेअर मध्ये ओनली कंटेंटवर भर आहे, बाकीच्या गोष्टी फापट पसरवायला महत्व नाहीये, की विद्यार्थी असला पाहिजे, रडला पाहिजे, याला महत्व मॅटर नाही. ओनली कंटेंट, लक्षात घ्या. तर इतिहास आणि पार्श्वभूमी बघा, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड याचं आपल्याला बघायचं आहे. 1 मार्च 1972 ला इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, लक्षात घ्या, ही एक आंतरशासकीय संस्था म्हणून स्थापन झाली आहे. एक महत्वाची आंतरराष्ट्रीय आंतरशासकीय, लक्षात घ्या, एक संस्था आहे इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1 मार्च 1972 ला झाली. सुरुवात या दिवसाची अधिकृत सुरुवात 1990 मध्ये करण्यात आली. बघा, सर्वात पहिल्यांदा परिषद भरली 1972 ला, परंतु या दिनाची 1 मार्च हा जागतिक संरक्षण दिन, नागरिक संरक्षण दिन हा 1990 पासून सुरुवात करायची संकल्पना आपण अवलंबली. याचा उद्देश काय आहे? युद्ध, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, पूर किंवा हिमसंकलन, बरोबर, किंवा भूसंकलन, किंवा मग मानव निर्मित अपघाताच्या वेळी नागरिकाचे रक्षण करणाऱ्या संस्था
आणि स्वयंसेवकाच्या कार्याचा काय करणे, गौरव करणे. बघा, काही विविध संस्था असतात. आजही तुम्हाला माहिती आहे, WHO असेल, युनिसेफ असेल, यासारख्या संस्था काय करतात, मानवी काम करतात. आजही आपल्या मेळघाटमध्ये युनिसेफ नावाची संस्था काम करते कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी. हे किती मोठं दुर्दैव आहे. जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना येऊन आपल्या देशामध्ये काम करते. आजही तुम्हाला माहिती आहे, नाम फाउंडेशन, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दोघांनी मिळून तयार केलेलं नाम फाउंडेशन, सर्च फाउंडेशन, बरोबर आहे, निवारा, या प्रकारच्या पाणी फाउंडेशन, या प्रकारच्या कितीतरी संस्था आहे, ते आपल्या देशामध्ये काम करतात. आणि अशा प्रकारच्या संस्थांना काय करणे, गौरव करणे, या संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पुरस्कार देऊन मान सन्मान करणे, याच्यासाठी हा दिवस साजरा करायचा जागतिक संघटनेनं ठरवलेला आहे. पुढे बघा, नागरिक संरक्षणाचे महत्व काय आहे. बघा, हे म्हणजे काय नुसतं सीमेवरचे रक्षण नाही आहे, तर सीमेच्या अंतर्गत समाजातील अंतर्गत सुरक्षा होय. बघा, आपत्ती व्यवस्थापन, याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे, भारतामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट करणाऱ्या महत्वाच्या 2 संस्था आहेत. आपत्ती व्यवस्थापन, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी डिझास्टर मॅनेजमेंट करणाऱ्या महत्वाच्या संस्था NDRF आणि SDRF. बघा, NDRF नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड आणि त्यानंतर SDRF, लक्षात घ्या, हे स्टेट, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी SDRF स्थापन केलेलं आहे. महाराष्ट्र हे पहिले स्टेट आहे ज्यांनी SDRF स्थापन केलं. याच्यावर प्रश्न येऊन गेला 3 वर्षापूर्वी. आपत्ती व्यवस्थापन, कारण माळीन सारखी दुर्घटना झाली. माळीन, पुणे जिल्ह्यामध्ये माळीन हे गाव आहे. या ठिकाणी भूसंकलामुळे जमिनीच्या खाली कितीतरी घरं गेले आणि याच्यातली जिवंत माणसं गाळली गेली जमिनीच्या भूसंकलनामुळे. आता बघा, नागरिकांना प्रथमोपचार आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देणे. आता लक्षात घ्या, समजा आपत्ती आहे, त्या आपत्तीच्या काळात नेमकं आपण काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. बघा, याच्यासाठी स्वयंसेवक निर्माण करणे, संकट काळात फर्स्ट रिस्पॉन्सर्स म्हणून स्थानिक नागरिकांना काय करणे, सज्ज करणे. बघा, अँब्युलन्स येईल, डॉक्टर येईल, तोपर्यंत आपण काहीतरी काम करणं गरजेचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल आग लागली, आगीत जर आपण जळालो असेल तर त्या ठिकाणी प्रथमोपचार काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. विंचू चावला, साप चावला, या ठिकाणी आपण प्रथमोपचार, आपण डॉक्टर पर्यंत गेलो पाहिजे, आपण जगलो पाहिजे. हार्ट अटॅक आला आणि अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. एखादा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, ऍक्सिडेंट झाल्यावर लोक काय करतात, पाणी पाजतात, पण पाणी कधीच पाजू नये. एखाद्या माणसाला काही लागलं ना, पाणी त्याला लगेच पाजू नये. पण आपल्याला माहित नाही, कुठेही लागलं, खर्चटलं, पडलं की लगेच लोक काय करतात, पाणी घेऊन त्याच्या मागे जातात, कारण हे माहित नाही. सगळ्यात महत्वाचं, ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असल्या तर त्या गोष्टी आपल्याला कळत. म्हणून जागतिक नागरिक संरक्षण दिनाचं काय आहे, अंतर्गत सुरक्षा करणे. म्हणून 1 मार्च 1972 अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय संघटनेनं काय केलं होतं, बैठक परिषद भरवली होती. आणि 1990 पासून जागतिक संघटनाचा काय करायचा, गौरव करायचं. यासाठी 1 मार्च हा जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणून साजरा करायचा ठरवलेला आहे. पुढं महत्वाचं दुसरं श्रवण दिन. बघा, वर्ल्ड हेअरिंग डे 3 मार्च. कान, श्रवण हा एवढं मोठं यंत्र आहे, हा भल्या भल्याचे घर डुबवतो. माणसानं वजनानं हलका असावं, पण हलक्या कानाचं नसावं. कानात लोक काही सांगत राहते, किती ऐकायचे आपल्यावर डिपेंड आहे. नाहीतर कानातलं हलकं जर कान राहिलं तर तुमचं आयुष्य वाया जाते. तुम्हाला कोणी जर म्हणलं नाही असं आहे तसं आहे, तुम्ही जर ऐकलं तर तुमचा त्याच्याबद्दल गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही. कान फार महत्वाचं, लक्षात घ्या. आणि कानामध्ये कशा प्रकारचे तुम्ही गुंजतात लोक, ते फार महत्वाचं. 3 मार्च 2026 जागतिक श्रवण दिनाची थीम बघा, फ्रॉम कम्युनिटीज टू क्लासरूम्स, हेअरिंग केअर फॉर ऑल चिल्ड्रन. समुदायापासून वर्गापर्यंत सर्व मुलांसाठी श्रवण काळजी घेणे. बघा, अलीकडे श्रवण दोष खूप आढळत आहे. का बरं? हेडफोन, कर्णकर्कश आवाज, हॉर्नचा आवाज, आणि लहानपणापासून आपण बडिंगचा वापर करतो. काही लोक कानात बघा ते काडी भेटते. अरे काय गरज आहे, कानातली मळ असणं चांगलं आहे. कारण ते कानाच्या पडद्याचं काय होतं, संरक्षण आहे. म्हणजे उद्यापासून मग असं मळ असणं चांगलं आहे, मातीच भरून ठेवतो. तसं नाही, आपल्या पडद्याचा, आपल्या पापुद्र्याचं काय होतं, रक्षण होते. पण आपण काय करतो, आतमधून कोरण्याचा प्रयत्न करतो, याच्यातून पापुद्रा आपला फुटतो. नाजूक आहे माहितीये का, आपल्या शरीराचा कान हा अतिशय नाजूक आहे, ब्रेन सोबत याच्या वेन आहे. आणि तुम्हाला माहित आहे, काही गोष्टी झाल्या, किडा जरी गेला तर काही मरत नाही माणूस, ते ऑटोमॅटिक मरते, वर जात नाही.
आपल्या घशातनी जर काही गेलं ना, समजा आपल्या घशातनी समजा केस गेला असेल तर केस आतमध्ये तो घास जात नाही, आंधळा जरी असेल तर तो बाहेर पडते. अरे एवढंच काय, एखादा काटा जर मासोळीचा जर गेला ना तर ऑटोमॅटिक ते बाहेर पडते, ऑटोमॅटिक. फक्त तो काटा जर इथं जर अडकला तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम जाते, बरोबर आहे. तर एक तर तो काटा सडल, नाहीतर मी इथं शरीर सडवते, बरोबर आहे ना. तर ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत. तर लक्षात घ्या, लहान मुलांमध्ये सर्व शक्तीची काळजी घेणे, कारण बहिरेपणाचा आजार खूप लोकांना आढळत आहे. म्हातारपणात बहिरेपणा येत आहे, कारण आज आपण डीजेवर बघा, डीजेवर आई एखाद्या लहान लेकराला घेऊन खूप नाचते. ते लहान लेकरू 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, 7 वर्षाचं, 8 वर्षाचं, त्याला एवढा आवाज सहन होणार नाही. परंतु गाण्याचा आवाज प्रचंड आहे आणि त्या गाण्यावर त्या मुलाला आपण नाचवत आहोत, त्याच्या कानाचा पापुद्रा फुटू शकतो, श्रवणदोष निर्माण होऊ शकते. म्हणून हे आपण केअरिंग करायची आहे. यासाठी या दिनाची संकल्पना आहे. उद्देश मुलांमधील श्रवणदोष काय करणे, लवकरात लवकर निदान करणे आणि शैक्षणिक व सामाजिक स्तरावर याच्यावर काय करणे, विशेष भर देणे. शैक्षणिक व सामाजिक स्तरावर काय द्यायचा, विशेष भर द्यायचा आहे. कारण शैक्षणिक शाळेतूनच मुलांना सगळं समजवलं जाते आणि म्हणून 3 मार्चचा जागतिक श्रवण दिवस आहे. बघा याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा. WHO ने 2007 मध्ये या दिवसाची सुरुवात केली. बघा, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था आहे आणि ही आरोग्य संदर्भाचं जाणीव जागृती करण्याचं काम ही संस्था करते. 2007 पासून या संस्थेने या दिवसाची सुरुवात केली आहे. बघा, जुनी नाव सुरुवातीला याला आंतरराष्ट्रीय कान काळजी दिवस म्हणतात. बघा, इंटरनॅशनल इयर केअर डे बघा म्हटले जायचे. नाव बदल 2016 मध्ये झालं. याचे नाव बदलून जागतिक श्रवण दिवस झाला. बघा, तुम्हाला विचारतात जागतिक श्रवण दिवस ची सुरुवात कोण केली, कोणत्या संस्थेने केली, तर WHO. जागतिक श्रवण दिवस कोणता आहे तर 3 मार्च. जागतिक श्रवण दिवसाचं पहिले नाव काय होतं तर आंतरराष्ट्रीय कान काळजी. 2016 याचं नाव बदललं, जागतिक श्रवण दिवस झालं, बरोबर. याचा उद्देश काय आहे, लहान बाळाची काय घेणे, काळजी घेणे आणि याच्यासाठी काय करणे, त्याला विविध गंभीर प्रकारच्या आवाजापासून त्याचं रक्षण कसं करता येईल यासाठी या दिनाचं थीम ठेवलेली आहे. पुढे बघा, 1 मार्च झालं जागतिक संरक्षण नागरिक संरक्षण दिवस. त्यानंतर 3 मार्च बघितलं आपण जागतिक श्रवण दिवस. त्यानंतर 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. अलीकडे राष्ट्रीय सुरक्षा फार महत्वाचा आहे. तुम्हाला माहित आहे अमेरिका इस्रायल वर्सेस इराण युद्ध चालू आहे आणि आज इराणला रशियानं सपोर्ट पाठिंबा जाहीर केलाय. व्लादिमीर पुतिन यांनी बलाढ्य आपल्या सैनिकाचा पाठिंबा इराणला जाहीर केलेला आहे. पण भारतानं कुठल्याही प्रकारचा कोणाला पाठिंबा द्यायचा काय नाही हा अजेंडा ठेवलेला नाहीये. एवढा मोठा राष्ट्र भारत असून जर कुठल्याही प्रकारचं निर्णय घेत नसेल तर जगामध्ये भारताला महत्व राहणार नाही. डिसिजन फार महत्वाचा आहे, नाही तर लयाला लोक किंमत देत नाही. कुठल्याही बाजूला आपण असावं. बघा पुढे बघा, 55वा 4 मार्च बघा हे राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे. 55वा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला आणि 2026 ही राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम आहे एंगेज, एज्युकेट, एम्पॉवर पीपल टू इन्हान्स सेफ्टी. एंगेज, सुरक्षा वाढवण्यासाठी लोकांना गुंतवा, एंगेज करा, शिक्षित करा आणि त्यांना काय करा, सक्षम करा. बघा, सर्वात महत्वाचा सुरक्षा जर वाढवायची असेल तर त्यांना काय करा, गुंतवा, त्यांना शिक्षित करा आणि त्यांना काय करा, सक्षम करा. ही 2026 ची थीम आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन, आर्मी, नेव्ही हे कामी येतील नाही. प्रत्येकाला त्यांनी काय करा, गुंतवून ठेवा, त्यांची सुरक्षा त्यांना वाढवू द्या आणि त्यांना सक्षम करा, यासाठी शिक्षित करा. विशेष बाब आहे 2026 ची राष्ट्रीय सुरक्षा परिषद NSC. लक्षात घ्या, याचा आपल्या स्थापनेला किती वर्ष झालेले आहे, 60 वर्ष पूर्ण होत आहे. लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाईल की हीरक महोत्सव म्हणून 60 वर्ष कोणत्या संस्थेला राष्ट्रीय सुरक्षा दिवस बघा साजरी करत आहे. आता एक दिवस केवळ दिवस न राहता संपूर्ण मार्च महिना राष्ट्रीय सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण मार्च महिना, कारण 60 वर्ष पूर्ण होत आहे संस्थेला, राष्ट्रीय सुरक्षेला, बरोबर आहे. आणि या प्रकारचा नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारताची, याला स्थापनेला किती वर्ष होत आहे, 60 वर्ष पूर्ण 2026 ला होत आहे. आणि यामुळे हा पूर्ण मार्च महिना राष्ट्रीय सुरक्षा महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्च, बरोबर आहे. 4 मार्चची थीम आपण सांगितली. या प्रकारच्या काही उपाययोजना सुद्धा याच्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, 1966 ला याची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे. आणि पहिला उत्सव, पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिवस 1972 मध्ये साजरा केलेला आहे. 66 ला स्थापना आणि 72 मध्ये काय केल्याचा दिवस आपण साजरा केलेला आहे. बघा, 4 मार्च ते 10 मार्च हा संपूर्ण आठवडा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह. बघा, राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च आहे आणि सप्ताह बघा
4 मार्च ते 10 मार्च हा संपूर्ण आठवडा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून घोषित केलेला आहे. बघा, याच्या मार्फत काही उपक्रम राबवले जाणार आहेत. सुरक्षा प्रतिज्ञा, कामगारांसाठी आपत्कालीन रंगीत तालीम आयोजित करणे आणि उत्कृष्ट सुरक्षा कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षा काय करणे, पुरस्कार प्रदान करणे. सुरक्षा दिन ची स्थापना तुम्हाला माहिती आहे 1966, आणि हा दिवस साजरा करायचा आपण 1972 पासून सुरुवात केलं. आणि तुम्हाला विचारलं राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कुठून कुठपर्यंत असतो, 4 मार्च ते 10 मार्च हे या वर्षीपासून सुरू केलेलं आहे. तर यापूर्वी फक्त 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करायचो. हा सप्ताह सुरू करण्याचं कारण या संस्थेला 60 वर्ष पूर्ण होत आहे. कारण या संस्थेची स्थापना NSE ची झालेली आहे 1966 ला. बघा, प्रत्येक संस्थेची स्थापना आपल्याला माहित पाहिजे आणि त्याचे थीम हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. म्हणून या प्रकारची पुढची महत्वाची न्यूज आहे राष्ट्रीय सुरक्षा. पुढं दिव्यांग सहाय्यक पोर्टल. अलीकडे तुम्हाला माहित आहे अपंगाच्या डॉक्युमेंट मध्ये, अपंगाच्या सर्टिफिकेट मध्ये भ्रष्टाचार चालू आहे. बरेच लोक दिव्यांग सचिव तुम्हाला माहित आहे या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयातलं सचिव पद हे देण्यात आलेलं आहे. आणि तुकाराम मुंढे या व्यक्तीनं काय केलेलं आहे की छाननी, बघा, तुकाराम मुंडेले या डिपार्टमेंटातून त्या डिपार्टमेंटमध्ये हलवण्याचा प्रयत्न करा, पण ज्या ज्या डिपार्टमेंटात जाईल हा तिथं दबदबा सोडूनच जाते. जेवढे लागलेले आहे ना लोक बोगस सर्टिफिकेट घेऊन, त्यांची सुद्धा छाननी सुरू केलेली आहे. डुप्लिकेट लोकांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी अपंगाचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, ओरिजिनल ते हँडिकॅप नाही आहे, तरी लोकांनी काय केलेलं आहे 1-4 असेल, त्याचबरोबर हँडिकॅपचं सर्टिफिकेट असेल, काही लोकांनी स्पोर्टचं सर्टिफिकेट काढलेलं आहे. अरे मला सांगा ना रे, समजा एखाद्या पोराजवळ किंवा एखाद्या पोरीजवळ PSI साठी जर स्पोर्टचं जर सर्टिफिकेट असेल तर त्याचा मेरिट लागतेच किती, 20 आणि 22 वर तो लागून जाते. तेवढंही नाही पाहिजे काही स्पेसिफिक असेल तर. मग काय करत 10 लाखांनी तो देते ना, पण PSI असा नाही बनवू शकत. 10 लाख का 15 लाख का 20 लाख द्यायला तयार आहे काही लोक, 20 लाख द्यायला तयार आहे. देऊन टाक बुवा नॅशनलचा मध्ये रँकवाला एखादा, झालं आहे. बरेचसे लोक बोपर्स. मग अशा प्रकारच्या काही गोष्टी आहे भ्रष्टाचाराचा सुसवाट. यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार केलेला आहे की हिच्यावर आपली नोंदणी व्हावी. पोर्टल तयार केला आहे दिव्यांग व्यक्तीसाठी. भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्यात सुरू झालेले आहे. महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेलं आहे. पहिलं राज्य आहे दिव्यांग सहाय्यक, म्हणजे दिव्यांग लोक आहेत त्यांना मदतीसाठी हा पोर्टल तयार केलेला आहे. बघा, दिव्यांग नागरिकांना सर्व सरकारी योजना कोणत्या आहे आणि त्या सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा याचा काय आहे उद्देश आहे. बघा, अर्ज प्रक्रिया सोपी आहे. त्यांना सहाय्य करणे, त्यांना शिष्यवृत्ती देणे, त्यांचा आर्थिक सहाय्य करणे, त्यांना पगार देणे, या सगळ्या गोष्टी दिव्यांग सहाय्यक पोर्टल. तुम्हाला प्रश्न येईल, दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र. दिव्यांग सहाय्यक, दिव्यांग मंत्रालय सुरू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. आपणा भिडू बच्चू कडू याच्यासाठीच तुम्हाला एकनाथ शिंदे सोबत गेलते की मला दिव्यांग मंत्रालय पाहिजे. बघा, महाराष्ट्र एकमेव राज्य तिथं दिव्यांग मंत्रालय आहे, अपंगाचं मंत्रालय स्पेशल, बाकी कोणत्याच राज्यात नाहीये. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुद्धा आपल्या जिथं सुरू केलेलं आहे. पुढे चला, पुढची न्यूज आहे महत्वाची सॅटेलाइटच्या संदर्भात. सॅटेलाइट इंटरनेट सेवा. बघा, सॅटेलाइट इंटरनेट सेवा. बघा, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र. स्टारलिंक. बघा, सॅटेलाइट लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकारने सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी स्टारलिंक कंपनी सोबत काय केलेला आहे, करार केला आहे. तुम्हाला प्रश्न येईल, सॅटेलाइट संदर्भाचा इंटरनेट सेवा देणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि स्टारलिंक कंपनी सोबत त्यांनी काय केलेलं आहे करार. आणि असा करणारा भारतातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. बघा, पहिलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र, ज्यांनी सॅटेलाइट लिंक. आता हे काय आहे बघा, सॅटेलाइट स्टारलिंक ही बद्दल माहिती घ्यायची आहे. मालक आहे एलन मास्क. तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्या ज्यांनी सर्वात जास्त तयार केलेल्या आहे, याचा कंपनीचा मालक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मास्क. कंपनी स्पेस एक्स तंत्रज्ञान हे लो अर्थ ऑर्बिट लक्षात घ्या सॅटेलाइटचे वापर करते. बरोबर आहे. आणि हे साधारणपणे 550 किलोमीटर उंचीवर सुद्धा इंटरनेट देऊ शकते. 550 किलोमीटर उंचीवर का देते इंटरनेट. फायदा, पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटच्या तुलनेत यात लॅटन्सी डेटा ट्रान्सफर मधील उशीर अत्यंत कमी असते, ज्यामुळे हाय स्पीड इंटरनेट मिळते. बघा, वर आपण सॅटेलाइट लॉन्च करतो, या ठिकाणी इंटरनेट सेवा काही ठिकाणी खंडित होते. आणि यासाठी स्टारलिंक सोबत महाराष्ट्र शासनानं एक करार केलेला आहे की आम्हाला या प्रकारचं तुम्ही काय द्या, इंटरनेट सेवा द्यावी. जी काही आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करत असताना काही गोष्टी आपल्याला लागत असते
त्यासाठी सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारी कंपनी आहे स्टारलिंक सोबत महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, करार केलेला आहे. पुढे बघा महाराष्ट्राच्या कराराचे महत्व काय बघा. बघा सॅटेलाइट आपण सोडला जातो उपग्रह. बघा आपले विविध सॅटेलाइट आहे, टीव्ही चॅनल चालते, त्याचबरोबर आपण सर्वेक्षण करतो कुठं काय चालू आहे काय नाही, दुर्गम भाग डोंगराळ भाग. आता बघा याचा उपयोग काय महाराष्ट्रात दुर्गम भागावर लक्ष ठेवणे. बघा जे काही विदर्भातील गडचिरोली सारखे काही भाग आहे नक्षलग्रस्त त्या ठिकाणी सॅटेलाइट सोडायची. त्याचबरोबर दुर्गम भागात जिथे केबल पोहोचू शकत नाही तिथे इंटरनेट पोहोचवणे. आज तुम्हाला माहित आहे गडचिरोलीच्या भागामध्ये तुम्ही जर नोकरीला असाल तिथे रेंजच नाही आहे, बरोबर आहे. मग तिथे नेमकं काय होईल काय नाही हे घडलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे आपल्याला कसं कळलं, सॅटेलाइटच्या माध्यमातून. काही दुर्गम भाग आहे, सह्याद्रीच्या कडेकपारीतली काही गावं आहे, त्या ठिकाणच्या लोकांचं काय चाललं काय नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी संपूर्ण सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं या प्रकारचं स्टारलिंक सोबत काय केलेलं आहे, करार केलेला आहे की आम्हाला हाय फ्रिक्वेन्सीनं इंटरनेट सेवा प्राप्त झाली पाहिजे आणि ज्याच्या तुलनेत आम्ही काय करू, राज्यातील जनतेचं काय करू, रक्षण. पुढे बघा राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस डेंटल 6 मार्च. बघा 1 मार्च 3 मार्च 4 मार्च आता 6 मार्च. दंत वैद्यकाचे डेंटिस्ट समाजातील योगदान अधोरेखित करणे आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. बघा आपल्या शरीरातलं सौंदर्य सगळंच आहे, ओठही चांगले पाहिजे, दातही पाहिजे, नाकही पाहिजे, डोळाही पाहिजे, केसही पाहिजे, हातही पाहिजे, सगळंच. ज्याच्याजवळ जे कमी आहे तो त्याच्यात गम मध्ये राहते, बरोबर आहे ना. एखाद्या गम मध्ये राहते, एखाद्या नाक जर आखला असेल तो काय विचार करते, अरे यार मग नाक चांगला पाहिजे. एखाद्याची हाईट कमी असेल तर तो काय विचार करते, अरे माझी हाईट जास्त पाहिजे होती. अरे पण बाकी सगळं आहे तुझ्याजवळ, बरोबर आहे. एखाद्याला जर वाटलं माझ्या डोक्यावर राव केस नाही राव कसं होईल, अरे बापून हा विचार केला कधी, हा बापून हा विचार केला का. आज हॉलिवूडचे सर्वात जास्त हिरो तर टकले राहते, केस असून सुद्धा काढून टाकतात. ते मानसिकता फार महत्वाची की माझ्याजवळ हे नाही माझ्याजवळ ते नाहीये. आणि याच्यामुळे काय होते आपली मानसिकता बदलते. म्हणून डेंट बघा दात लोक आज धुतात, दात जर व्यवस्थित नसेल बाहेर असेल तर लोक ते काय करतात, कॅप बसवतात, बरोबर आहे की आतमध्ये असले पाहिजे. आता बाहेर राहिले काय वर राहिले का, बाहेर येते का असे नाही येत ना. पण तरी लोक पोरीचं लग्न करायच्या पहिले मायबाप काय करतात, जर एखादी पोरगी समजा असेल लहानपणी ठीक आहे, पण जर ती पोरगी फर्स्ट इयरले सेकंड इयरले किंवा काही असेल आणि नंतर ते क्लिप लावत असेल तर हे कशासाठी आहे, बघाबघीच्या कार्यक्रमासाठी पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, बरोबर की हिचे बाहेर दात नाही आले पाहिजे हसताना. आता निघू द्या ना, आले तर आले, एवढं काय फरक आहे, बरोबर आहे ना. पण तरी आपलं सौंदर्य व्यवस्थित राहावं हे प्रत्येकाला वाटते. एखादी दात केलेली असेल यासाठी पण या दिवसाचं जागरूकता निर्माण करणे हा महत्व आहे. बघा भारतात डॉक्टर रफीउद्दीन अहमद यांना भारतीय दंतशास्त्राचे जनक म्हणतात. लक्षात घ्या, रफीउद्दीन अहमद आपल्याला माहित असलं पाहिजे भारतीय दंतशास्त्राचे जनक कोण आहे. बघा त्यानंतर फादर ऑफ मॉडर्न डेंटिस्ट्री इन इंडिया मानले जातात त्यांना. त्यांच्या कार्यामुळे भारतात दंतवैद्यकीय शिक्षणाचा पाया रचला. बघा डेंटिस्ट, डेंटल म्हणून तुम्ही डॉक्टर लागता. आज तुम्हाला माहित आहे डेंटिस्टचे पैसे प्रचंड आहे. एखादा दाताचा कोणाला आजार झाला तर त्याला कळते कुठल्या प्रकारचा दात बसवायचा, सोन्याचा बसवायचा, चांदीचा बसवायचा, बरोबर आहे की सिरॅमिकचा बसवायचा, रूट कॅनल करायचा की काय करायचं, तेव्हा कळते की त्यांना त्रास किती होते, प्रचंड त्यांना माहित आहे. पण पहिले असं नव्हतं, अलीकडे तुम्हाला माहित आहे याचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून 6 मार्च हा राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस आहे आणि याचा तुम्हाला माहित आहे जनक आपण रफीउद्दीन अहमद यांना म्हणतो. आता बघा याच्या संदर्भातचं काही महत्वाचे काही उपचार आहे. दंतसे बघा रोग, बघा सायन्स मध्ये आपल्याला काम येते. हे बघा हे संपूर्ण आजार जे आहे हे सायन्स मधले रोग आहे आणि याच्या संदर्भात थोडीशी माहिती दिली आहे. सायन्स मध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे दंतसे, डेंटल कॅव्हिटीज, अन्नातील शर्करा, जीवाणू यामुळे तयार होणारे आम्ल, ऍसिड. बघा तुमचे दात पिंगट व्हायला लागते. आपण म्हणतो मी साखर नाही खात, मी चॉकलेट नाही खात, तरी माझे दात असे कोण बघा. तर याच्यामुळे काय होते, हे कशामुळे होते, अन्नातील शर्करा, तुमची पोळी असेल, तुमचं भात असेल, तुमची भाकर असेल. काही लोक वाटते शुगर आहे बाबून, काही लोक काय करतात भाकरी देतात, पण भाकरीमध्ये सर्वात जास्त शुगर आहे. चपातीपेक्षा साखर सर्वात जास्त भाकरीमध्ये. भाकरी बघा गोड लागते, भाकरी गोड लागते खाताना. तुम्ही जर कधी खाल्ला असं म्हणजे साखरेपेक्षा जास्त गोड लागत नाही. तर तुम्ही बा उद्यापासून पुरणपोळी करण्याऐवजी आपण भाकरच खाऊ, तसं नाही. लक्षात घ्या, जीवाणू यामुळे तयार होणारे आम्ल. बघा काही जीवाणू असतात आपल्या शरीरातले जे अन्न पदार्थ आपण खातो चांगले जीवाणू असतात, बरोबर आहे. आता याच्यामुळे काय होते, दातांना छिद्र पडणे, किडतात.
उपचार, फिलिंग किंवा रूट कॅनल. रूट कॅनल करायच्या आतमधल्या नसा तुमच्या जर सडल्या समजा तर संपूर्ण नस काढले जातात, त्याने प्लास्टिकचा पाईप आतमध्ये टाकला जातो, याला म्हणतात रूट कॅनल. बरोबर आहे, हे याच्यामुळे होते. त्यानंतर बघा हिरड्याचे रोग. हिरड्या बघा, हिरड्याच्या बॅक्टेरियामध्ये संसर्ग बघा, काही लोकांच्या हिरड्या काळ्या आहेत, काही लोकांच्या हिरड्यामध्ये रक्त निघतो, काही लोकांच्या हिरड्या अशा सुजलेल्या आहेत, दाताच्या वर जे असतो आपण हिरड्या म्हणतो. आणि सुजतात बघा, दात घासताना सुद्धा आपलं सुजतात किंवा रक्त निघते. बघा काही लोकांच्या हिरड्यामध्ये आपण खातो ना, खाल्ल्यानंतर ते संपूर्ण अडकून राहते. बरोबर आहे ना. सकाळी बघा आपला तोंड कसा वास मारतो, एक नंबर मारते ना उठल्याबरोबर. ब्रश करेपर्यंत आपल्याला संपूर्ण हिरड्या संपूर्ण झाल्याशिवाय आपल्याला बरं नाही वाटत. आता काही लोक असे आहे, ब्रश करताना दाताला ब्रश लावते आणि हिरड्या घासतच नाही. अरे बोटानं हिरड्या घासलं जरा, असं जीभ आहे वर आहे, टाळूपर्यंत तुम्ही बोट पूर्ण घासलं पाहिजे. आता याचं ट्रेनिंग द्यायला लागलं. काही लोक बस ते हे आठवायले ते चमचा टाईप जीभ घासाली. आता नवीन नवीन अटेम्प्ट निघाले पाहिजे काय, जीभ घासाली. अरे पण या ठिकाणी व्यवस्थितपणे आतल्या बोटानं बघा, आपण कायमच ब्रशचा वापर करू नये. कधीतरी 2-4 दिवसात ठीक आहे ब्रशचा, पण आपल्या बोटाचा वापर आपण कधीतरी दात घासताना केला पाहिजे. लिंबाच्या काडीचा वापर केला पाहिजे, बाबूच्या काडीचा. हे विविध प्रकारचे आपल्या हिरड्या मजबूत होते. आता याच्यातून काय म्हणते, हिरड्यातून रक्त येणे म्हणजे स्कर्वीच म्हणतो. व्हिटॅमिनच्या सी अभावी होतं, कारण आपण काही लिंब नाही खात, काही आम्लिक पदार्थ नाही खात आपण, याच्यामुळे रक्त येणे, सूज येणे. बघा सूज येणे बघा, आपल्या कधीतरी सुचते. त्यानंतर उपचार काय, स्केलिंग. बघा याच्यात स्केलिंग म्हणजे संपूर्ण काय होतात, सूज जे आहे ते कमी करण्याचं काम डॉक्टर लोक करतात. त्यानंतर पायोरिया. पायोरिया कशा, हिरड्याचा गंभीर संसर्ग जो हाडांपर्यंत पोहोचतो. पायोरिया बघा, हिरड्याचा महत्वाचा. दात हलणे बघा, दात हलायला लागतात. तोंडाचा तीव्र वास येणे. काही लोकांचा वास काही केल्या जाईना बघा, काही लोकांच्या घामाचा वास येतो. काही लोक किती घामाचूक झाले त्याचा वास येत नाही, पण काही लोक माहिती का, एक दिवस टी शर्ट घातला की दुसऱ्या दिवशी असा आंबट वास मारते. शेजारचा किती परफ्यूम माराले का, डिओ मारा तरी वास, तो त्याच्या घामाचा जेवढा दुर्गंधीचा वास आहे. तसं काही लोकांचा तोंडाचा दिवसा सुद्धा वास येते. बरोबर, आपण काही माउथ फ्रेशनर वगैरे वापरतो, बऱ्याचशा गोष्टी आहे, समजा बडीशोप वगैरे आपण खातो, बरं राहते. कारण आपलं तोंड जेवढं बंद राहील ना तेवढं वास मारायला लागते. दिवसभर असं बंद, जे लोकांचं तोंड बंद आहे डायरेक्ट खोलते कोणासोबत बोलताना आंबट वास मारते. बरोबर आहे ना, कारण ते संपूर्ण आतमध्ये साचून आहे ना. तर या प्रकारचं. तर त्यानंतर फ्लोरोसिस. पिण्याच्या पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण जास्त असल्यास बघा, फ्लोरीन बघा विविध प्रकारच्या गोष्टी असतात पाण्यामध्ये. विविध प्रकारचं पाणी आपल्याला सगळ्या गोष्टी पोषक मूल्य सुद्धा देते, आणि पाण्यामध्ये काही जीवनावश्यक पोषक मूल्य असले पाहिजे, आणि ते आपल्या उपयोगाचं आहे. आणि फिल्टर केलेलं पाणी पिऊ नये, आरोग्यासाठी फिल्टरचं पाणी चांगलं नाही. त्यात आपण हे घेऊन चाललो होतं कॅना, ते काय करते, केमिकल टाकताना आपली मस्त गोड वाटत राहायचे पाणी. बघा विहिरीतलं पाणी बरोबर, बोरचं पिऊ नये, क्षारयुक्त पाणी आहे, पण विहिरीतलं पाणी एक नंबर चांगलं, कॉर्पोरेशनचे पाणी एक नंबर चांगलं. जेवढं आपल्याला काही गोष्टी पाहिजे ना, मिनरल्स जे वॉटरमधून मिळते ते आपल्याला मिळतात, परंतु जे काही फिल्टर पाणी आहे याच्यामुळे ते काही लागणारे महत्वाचे काही मिनरल्स आहे ते आपले काय होतात, कमी होतात. आणि यामुळे दातावर पिवळे तपकिरी डाग पडणे बघा, पिवळे तपकिरी डाग पडतात दातावर, आणि याला म्हणतात फ्लोरोसिस. बरोबर आहे. तर या प्रकारचे विविध कारण आहे, याच्यामुळे आपण जाणीव जागृती करणं महत्वाचे आहे. म्हणून राष्ट्रीय दंत चिकित्सा दिवस कुठला आहे, 6 मार्च. बघा 6 मार्च राष्ट्रीय दंत चिकित्सा. आपण हे सायन्स मधली माहिती आहे, ते थोडंसं एक्स्ट्रा, ह्याच्यात काही गरज नव्हतं, पण याच्यात आपण दिलेले की तुम्हाला हे रोग आहे सायन्स बद्दल विचारतात. दातावर जर प्रश्न विचारतो म्हणजे आयोगाविषयी प्रश्न करू शकते, एवढे दातावर प्रश्न आहे. बरोबर आहे ना. पुढे चला, महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल. बघा मी तुम्हाला काय म्हणतो, एक तर वर्मा राहते, नंतर शर्मा राहते, नंतर कोश्यारी राहते. बरोबर आहे. विविध प्रकारचे राज्यपाल. जिष्णुदेव शर्मा. बरोबर, वर्मा शर्मा बरोबर आहे. याची बघा, याच्याकडे पाहिलं तर वाटते आपल्याला, कारण हे फळं खाते, काजू गोडंबी मनुके खाते, पाहा त्याची तो. हा फ्रेशनेस. आता का पहिलेपासून सगळ्या गोष्टी चांगल्या आहे ना. सगळ्यात महत्वाचं आपल्याजवळ नाहीये त्या गोष्टी. मला महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहे. याच्यापूर्वी कोण होते, आचार्य देवव्रत, त्याच्याकडे पदभार होता. बरं, त्यानंतर बघा माझी, बघा तेलंगणाचे राज्यपाल. बरोबर आहे, तेलंगणाचे राज्यपाल होते. आणि त्रिपुराचे काय होते, हे उपमुख्यमंत्री. बघा फाजल अली काय म्हणते, फाजल अली आयोग म्हणते तो राजकारण विरहित असावं. इकॉनॉमी आपल्या पॉलिटिक्समध्ये आपण शिकतो, फाजल अली आयोग तो राज्यपाल असावं, ते बरोबर आहे, पण तो राजकारण विरहित चेहरा असावं. पण हे तर राजकारणातील लोक आहेत. भगतसिंग कोश्यारी सुद्धा उत्तराखंडचा मुख्यमंत्रीच होता.
आणि हे सुद्धा काय आहे, त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होऊन गेलेले लोक आहेत भाजपचे, आणि त्याच व्यक्तीला आपण काय केलेलं आहे, इथं राज्यपाल केलेला आहे. द्रौपदी मुर्मू यांची काय केलेली आहे, निवड केलेली आहे. बरोबर आहे. पुढे बघा, या राज्यपालाबद्दल बघा, पहिले राज्यपाल आहे श्रीप्रकाश. याच्यावर एसटी मेन्सला प्रश्न येऊन गेला बऱ्याच वेळा. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहे, तर पहिले राज्यपाल आपले आहे श्रीप्रकाश. आणि महिला राज्यपाल आहे महाराष्ट्राची पहिली विजयालक्ष्मी पंडित. पहिली महिला राज्यपाल आहे विजयालक्ष्मी पंडित. आणि 20वे राज्यपाल लक्षात घ्या भगतसिंग कोश्यारी. 21वे राज्यपाल रमेश बैस. 22वे सीपी राधाकृष्णन. 23वे लक्षात घ्या जिष्णुदेव शर्मा वर्मा म्हणतो. कारण म्हणतो याला, कारण त्याच्याकडे काय होता, जे आचार्य देवव्रत होतं त्याच्याकडे प्रभाव होता, म्हणून त्याला आपण राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला नाहीये. बघा, आचार्य देवव्रत त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार होते, अतिरिक्त, तो स्पेसिफिक महाराष्ट्रासाठी नव्हती. लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राचे अलेक्झांडर हे सर्वात जास्त कालावधीने राज्यपाल होते. अलेक्झांडर म्हणून हे सर्वात जास्त कालावधीसाठी काय होते, राज्यपाल. आणि विदर्भातले पहिले राज्यपाल म्हणून शेषराव वानखडे यांची नोंद आहे. विदर्भाचे पहिली व्यक्ती ज्यांची राज्यपाल म्हणून निवड झाली महाराष्ट्राच्या बाहेर, ते शेषराव वानखडे यांची निवड झाली. अकोल्याचे महत्वाचे पत्रकार सुद्धा ते होते. महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून अलीकडे आलेले आहे जिष्णुदेव वर्मा. आता विविध राज्यपाल बदललेले आहे, विविध राज्याचे अलीकडे लिस्ट आलेली आहे. तुम्ही जर बघितले असेल काल परवा, तर विविध प्रकारचे आहे. लडाखचे नवे उपराज्यपाल झालेले विनय कुमार सक्सेना. बरोबर आहे, विनय कुमार सक्सेना लडाखचे नवे उपराज्यपाल झालेले. त्यानंतर बघा सगळी लिस्ट आहे राज्यपालाची महत्वाची, ती राज्यपालाची नियुक्ती आहे. बघा, हे तुम्हाला माहित पाहिजे, जोड्या लावासाठी 100% येणार आहे. महाराष्ट्रात लक्षात ठेवा, सगळे महिला कोण, पुरुष कोण, सर्वाधिक जास्त कालावधीनं कोण. बघा, महाराष्ट्र जिष्णुदेव वर्मा. दिल्ली तरनजीत सिंग संधू. लडाख विनय कुमार सक्सेना. बिहार सय्यद लक्षात घ्या अल्ताफ हसनैन. पश्चिम बंगाल RN रवी. तेलंगणा शिवप्रताप शुक्ला. हिमाचल गुप्ता. नागालँड यादव. लक्षात घ्या, वर्मा, संधू, सक्सेना, रवी, शुक्ला, गुप्ता, यादव, सब कुछ ब्राह्मण. फक्त हे वेगळा. बरोबर आहे. या ठिकाणी सगळे राज्यपालाच्या नियुक्त्या झालेल्या आहे. आणि हे राज्यपाल विविध, हे यादी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. याच्यावर 100% तुम्हाला या यादीवर प्रश्न विचारला जाईल, कारण ही जोड्या लावासाठी प्रश्न येईल. महाराष्ट्राचे सगळे राज्यपाल तर आपल्याला माहित असणंच पाहिजे. सोबत याच्या काही नवीन नियुक्त्या झाल्यानं ह्या लक्षात घ्यायचा. सर्व सेवा भरतील तर सर्वच विचारते. बरोबर आहे. सर्वात जास्त कालावधीने महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते किंवा महिला राज्यपाल कोण होती, लोकांना माहितच राहणार नाही की विजयलक्ष्मी पंडित महाराष्ट्राचे राज्यपाल होती. ऑप्शन जर आलं तर लोक लिहिणार नाही, लोक लिहिणारच नाही की ही व्यक्ती आपली महाराष्ट्राची राज्यपाल आहे का बा. तर या प्रकारचे विविध राज्यपालाच्या संदर्भातचे विविध तरतुदी आहेत. आपल्या भारतीय संविधानामध्ये राज्यपाला संदर्भात स्वतंत्र आर्टिकल आहे, पण राज्यपालाला कोणतेही सरकार पदावरून काढता येत नाही. न संसद काढल, न राज्याचं स्टेट असेंब्ली काढल. या प्रकारचं विधेयक नाही. राष्ट्रपतीला आपण करू शकतो महाभियोगद्वारे, पण राज्यपालाला पदावरून काढण्याची तरतूद नाहीये. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत, मर्जी आशेपर्यंत तो पदावर राहते. ओके, पुढे बघा, जनगणना शुभेंकर. बघा, 2027च्या जनगणनेसाठी प्रगती. बघा, आता आपली नवीन जनगणना होईल, त्यासाठी आपण शुभेंकर लॉन्च केलेलं आहे आतापासूनच. बरोबर आहे. मागचंच व्हायचं त्याची जागा व्हायची आहे, पण आता आपण काय करू राहिलो, पुढच्या जनगणनेसाठी शुभंकर आपण घोषित केलेला आहे. बघा, प्रगती महिला प्रगणक शुभंकर. बघा, महिला प्रगणक शुभंकर विकास आहे, पुरुष प्रगणक शुभंकर. या प्रकारचं काय लोगो म्हणतो याला, शुभंकर म्हणजे महत्वाचे. तर हे पुरुष आणि महिला या संदर्भाचं काय केलं, डिजिटल साधनाचं आपण काय केलंय, अनावरण केलेलं आहे जनगणनेसाठी. बरोबर आहे. आता 2027 जनगणना जागतिक स्तरावर सर्वात मोठी लोकसंख्येची गणना असेल. जागतिक स्तरावरची जनगणना होत आहे, ही सर्वात मोठी असणार आहे. बघा, आणि 30 लाखाहून अधिक गणनाकार, पर्यवेक्षक आणि अधिकारी सहभागी होतील. बघा, जनगणना करण्यासाठी किती कर्मचारी आहेत, 30 लाखापेक्षा जास्त. बरोबर आहे. आणि ह्याच्या कर्मचारीची आपण डिजिटलाइज, बघा, भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना होणार आहे. काही भागातनी प्रयोग होता, पण आता पूर्णपणे डिजिटल जनगणना आपली होणार आहे, जी भविष्यातली आहे. बरोबर आहे. याच्यावर काही प्रश्न विचारला नाही विचारत, आपल्या जनगणनेबद्दल सगळं माहिती आहे. पहिली जनगणना कोणती आहे, केव्हाची आहे, स्वतंत्र भारताची कधीची आहे, हे आपल्याला भूगोलमध्ये किंवा आपल्याला इकॉनॉमीमध्ये हे जनगणनेबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असते. 93वे बुद्धिबळ ग्रँड मास्टर. बघा, 93वे बुद्धिबळ आरव डेंगला लक्षात घ्या, बनले भारताचे 93वे बुद्धिबळ ग्रँड मास्टर. बघा, वय वर्ष 17, रहिवासी मुंबई.
बघा बुद्धिबळाचा ग्रँड मास्टर पुरस्कार, वय वर्ष बघा ना 17 राव, आणि आपण म्हणतो 16-17 वर्षात आमचं वय काहीच नाहीये. आंतरराष्ट्रीय दर्जावर लोक चालले. बघा, रहिवासी मुंबई, मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. धीरुभाई अंबानी या विद्यार्थी आहे लक्षात घ्या स्कूलचा. आरव भारताचा 93वा आणि मुंबईचा 3रा ग्रँड मास्टर बनला आहे. ग्रँड मास्टर जे काही बनतात महत्वाचं याच्यामध्ये कशात नाही, बुद्धिबळमध्ये, बरोबर आहे. आणि याच्यातून हा भारताचा कितवा आहे ग्रँड मास्टर बनला, 93वा, आणि मुंबईचा कितवा, 3रा. 17व्या वर्षी तो ग्रँड मास्टर लक्षात बनलेला आहे. आणि बघा 2026 ग्रँड मास्टर बनणारा तो दुसरा भारतीय आहे. 26 मध्ये 90वे बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे इलाम परती ER. 91 बघा राहुल VS, 92वी आहे आर्यन वासनवे, आणि 93वी आहे आरव डेंगला. पहिले बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे विश्वनाथन आनंद. आणि तुम्हाला माहिती आहे विश्वनाथन आनंद यांनी आपल्याला बरेचसे मेडल सुद्धा पुरस्कार आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. आणि कार्लसन यांनी त्याचा काय केला, पराक्रम मोडलेला आहे. पुढे बघा ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट. बघा ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट तुम्हाला माहित आहे या प्रकारचा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट, ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट. माइंड म्हणजे मेंदू. बघा तुम्ही मेंदूसाठी काय करता, आपण मेंदूसाठी करतोय काय? मेंदूसाठी काही बदाम मनुके च्यवनप्राश खाऊन मेंदू वाढत नाही. मेंदूला पाहिजे काम. तुम्हाला माहिती आहे नर्वसनेस हा सुद्धा आजार आहे. नर्वसनेस, कधी कधी आपल्याला नर्वसनेस वाटते, काहीच नाही करावं वाटत. काय चाललं जिंदगी में, क्या चल रहा है भाई, कुछ समझ में नहीं आ रहा, सिर्फ चले जा रहे दिन निकल रहे, रात जा रही है, काही कळतच नाही काय करू राहिलो आपण. तिने विचारलं आपण इथे खाऊन रे, काहीच नाही असंच. चालतंय फिरायला, नाही फिरावं वाटत आहे. जेव्हा चालतं का, नाही फक्त रूम मध्ये पडून राहतो आपण, पिक्चर मोबाईल काहीच नाही. कधीतरी असा मोमेंट येतो नर्वसनेस. कधी कधी आपल्याला आपण एवढा विचार करत राहतो की यार आपलं आयुष्य कुठं आहे, काही नाही बेटर आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य चांगलं वाटत नाही, पण प्रत्येकाला दुसऱ्याला जर बघितलं अरे यार किती चांगलं आहे राव, आपलं आयुष्य किती चांगलं आहे रे, बघ मस्त क्लास करू राहिला, मस्त एन्जॉय करू राहिला, माहोल तो पैसे कमवू राहिला ना. आपल्याला असं वाटते अरे यार हे पैसे कमवू राहिला, आपल्याच वयाचा माणूस ले का. पण तू बाहेर तो फिरू राहिला दिवस उन्हातानात, तू काय विचार करत असत, नाही रे का हे सावलीत रे का, वाचू राहिला, अभ्यास करू राहिला. प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाला दुःखी वाटत असते. प्रत्येक कामातनी तुम्ही जर सॅटिस्फाईड राहिला तर महत्वाचं आहे. बघा स्पाईन लॅब्स या अमेरिकेतील ना नफा ना तोटा या संस्थेनं ग्लोबल माइंड प्रोजेक्ट अंतर्गत हा प्रसिद्ध केलेला अहवाल आहे. लक्षात घ्या महत्वाची संस्था अमेरिकेतली, आणि यानं काय केलं, ग्लोबल माइंड प्रोजेक्ट हा काय केला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. बघा काय म्हणते, 18 ते 34 वयोगटातील भारतीय तरुणाचा MHQ स्कोअर 33 आहे. लक्षात घ्या माइंड हेल्थ केअर महत्वाचा स्कोअर आहे. तर याचा बघा 33 आहे. 84 देशाच्या यादीत भारतीय तरुण 60व्या क्रमांकावर आहेत. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते, मानसिक आरोग्य जागतिक सरासरीपेक्षा आपलं कमी आहे. आपली मेंटॅलिटी ही वीक आहे, वीक आहे, वीक. आपल्या डोक्यातली पॉझिटिव्हनेस पेक्षा पहिले निगेटिव्ह येते. आणि आपल्याला माहित आहे का वय वाढत आहे, वय वाढत आहे, याचं फार प्रपोगंडा आपण करून घेतो राव. शेजारचे पण म्हणते अरे तुझं वय आहे का, हा या वयात तू सुरू करताय व्यायाम, या वयात तू अभ्यास करतो स्पर्धा परीक्षा, नाही सर माझं नाही वय 34 झालं, हा लग्न व्हायचं आहे. अबे राहुल काय कमी आहे बे, त्याचं लग्न व्हायचं. आदित्य ठाकरेला काय कमी आहे काच, नाही आदित्य ठाकरेचा बाप काय विचार करू राहिला, महापौर कलेक्टर झाल्याशिवाय मी त्याचं लग्न नाही करणार, UPSC करू राहिला, असं आहे का. अबे त्यांचं तर सगळं आहे, काय नाही आदित्य ठाकरेच्या घरी काय नाही आहे, मग त्याच्या तुलनेत आपण फकीर राहू बे. पण एक व्हिजन आहे, व्हिजन. आज मला सांगा आदित्य ठाकरेचं 31-32 वय आहे, आणि या वयात सुद्धा कोणीही मुलगी त्यासोबत लग्न करायला तयार आहे. राहुल गांधी सोबत पण करेल, मॅटर नाही, फक्त एक व्हिजनसाठी ते लढत आहे. पण आपल्याला लोक काय म्हणतात, वय वाढत आहे. पण मला सांगा ना तुम्ही किती वर्ष जगणार आहे, तुम्ही 150 वर्ष जगाल, 200 जगाल, कोण सांगितलं तुमची एक्सपायरी आहे का, कोण सांगितलं. पण एक्सपायरी डेट तुम्ही ठरवता. बघा स्वतः जर ठरवलं मला चालणं होत नाही, मला खेळणं होत नाही, नाही मी खेळलो तर मला हातपाय दुखल, मी चाललो तर मला अंगपाय दुखल, नाही मी काहीच केलं तर मला दुखल, मी हे खाल्लं तर मला सर्दी होते, हे खाल्लं तर मला खोकला होते, कधीच खाऊ नको. हे स्वतःला आपण सिम्पटम सांगत असतो.
आपण सिम्पटम सांगत होतो, आपल्यावर कंट्रोल नाही. एखाद्या मुलासोबत जर तू बोलायला लागला, एखाद्या मुलीसोबत बोलायला लागला, तुला प्रेमच होईल, म्हणजे तुझ्या स्वतःच्या शरीरावर कंट्रोल नाहीये, मानसिकतेवर कंट्रोल नाही, नथिंग एल्स. 1000 मुलासोबत जरी एक पोरगी राहिली, त्याच्या मनावर, त्याच्या भावनावर जर नियंत्रण आहे, तर काही नाही फरक पडत. तिच्या स्वतःच्या भावनावर बघा, एखादी मुलगी एखाद्या मुलाकडे तेव्हाच अट्रॅक्ट होईल जेव्हा त्याच्या मनावर किंवा शरीरावर ताबा राहणार नाही. मानसिक खेळ आहे ना, हा संपूर्ण मानसिक खेळ आहे. म्हणून भारतीय मानसिकता कशी आहे, वीक आहे. 55 वर्षावरील भारतीयांचा स्कोअर 96 असून तो जागतिक स्तरावर 49व्या क्रमांकावर आहे. यावरून स्पष्ट होते की भारतात तरुण आणि ज्येष्ठाच्या मानसिक आरोग्यात मोठी तफावत आहे. लक्षात घ्या, तरुणापेक्षा ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. लक्षात घ्या, आपलं मानसिक आरोग्य बघा, नवीन पोरांचं आता तुम्हाला माहिती की नवीन पिढी लई टेन्शन मध्ये आहे, भयानक टेन्शन मध्ये आहे. कोण काय करू राहिले, कोण काय नाही, भयानक लोक टेन्शन मध्ये आहे. पण ह्याच्यातून सक्षम तोच आहे ना, जो माइंड मध्ये खेळणार आहे. लाईफ इज माइंड पॉवर. जे काही माइंड मध्ये आहे ना, ते सगळं होते, काहीच नाही. माइंडले जर तुम्ही वीक केलं ना, बघा लोक म्हणतात ना, अरे बाबा श्रीकांत तू कोण एवढं टेन्शन नाही घेत, अरे काय होणार काय, बघ उद्या काय होईल, संस्था बंद पडेल, बंद होईल, काय होणार आहे मग, काय हरकत नाही, मोकळा झालो आपण दिवसभर फिरायला इकडं तिकडं, नंतर बंधन होते, शिकवा आणि हे करा ते करा. मास्तरचा प्रोपोगंडा लावला होता की आपल्याला जगता येत नव्हतं लेखाचं. आता विशेष नाहीये, जस्ट चिल. हा, पण फरक काय बोलायला, मग काय करू, चौकात काही फरक पडत नाही बाबा, भाजीपाल्याचं करायला लावील, अरे पोरं पाहतील, पोरी पाहतील, काय हरकत नाही, त्यांना आम्ही आवाज देईल, शीतल घेणं का टमाटे, हा घेऊन जाय, पालक घेऊन जाय, कोबी घेऊन जाय. कोण एखादा कार्यकर्ता लावले, अरे घेणार रे लसूण कांदा काहीतरी नाही, भाजीपाला घे, कमीपणा खायचा आहे. अरे पहिले मास्तर नाही का भाजीपाला कोणाला, अरे फरक काय पडते, त्या पण व्यवसायात जगणं तो. आता इथं बहुतो भाजीच्या शेंडे उभाव, फक्त करायचंच काय, लोकच वांगे काढते, लोकच टोमॅटो काढते, लोकच भाजीपाला घेते, फक्त पैसे घ्यायचे नाही तर काटा आपण मारायचा, दुसरं कामच काही नाही ना आपल्याला. मुलीकडे अलीकडे इलेक्ट्रॉनिक आले काटे, तेच लोक घेते, ते ठेवून देते, पाच आपण एवढं झालं घेऊन जावं. आता प्रॉब्लेम काय, पण मला सांगा ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास टेन्शन मध्ये राहायचं, बरोबर आहे, आणि इथं टेन्शन घेत राहायचं बॉ, असं शिकवं लागते, तसं शिकवं लागते, पोट्याला टेन्शन, आपल्याला टेन्शन, सगळ्या दुनियाला टेन्शन, भाजीपाला काहीच नाही, 3-4 घंटे विकून टाकलं, 1000 रुपये रोज पडला तरी बरं आहे ना, 30,000 काही झालं ना नाही बा, लेकरं बाळाचं सांभाळा त्यासाठी पाच बसन, भविष्य भविष्य आपलं आपण पाच, काय फरक पडू राहिलं 4-5 घंट्यात नाहीच काही जमलं तर कोंबड्या का पाहिजे, मासोळ्या विकायचे, फरक काय पडू राहिला, लोक काय म्हणून, बरोबर आहे, बरोबर बोलत राहिलो, माया बाई कोशिश म्हणून, अरे मात्र मासोळ्या, आता काय याच्यात काय, बरोबर आहे, नाही बाबा. मग काही पोट्याला माहिती आहे का, झोऱ्या हातात घ्यायचे लाज वाटते, नाही रे आपल्या क्लासच्या पोरी आहे, हा मेसचा डबा हा थैला बरोबर नाही आहे, तू धर रे, असो का, त्या पोरीला असं कळून जाईल का हा फाटका थैला घेऊन तू चालला म्हणून ती पोरगी तुला खराब समजेल का, बरोबर आहे ना. हे विचार फाटके आहे आपले, तो झोऱ्या फाटका नाही आहे, विचार फाटके आहे, लक्षात घ्या. माहिती आहे का, आपली फाटकी चप्पल आपल्याला दिसते, आपला फाटका पॅन्ट आपल्याला दिसते, दुसऱ्याला दिसत नसते, पण आपल्याला 10 वेळा दिसायला ते, नाही रे आज दिसत फाटकायला, ती पोरगी असं चालताना 10 वेळा, अरे काही नाही, कोणाला नाही टाइम, एवढा टाइमच नाहीये, एवढं तुमच्याकडे बघायला टाइमच नाहीये, एवढा फक्त कोणाला टाइम आहे माहिती का, जो रिकामा आहे, बरोबर आहे ना, जो रिकामा, बाकीच्या काहीच नाही फरक पडत, कोण काय करतं, कोणाच्या लाईफ मध्ये काय चाललं, प्रत्येकाचे एवढे प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे तो काहीच करत नाही. म्हणून मानसिक आरोग्य बघा, माइंड क्लेम हेल्थ रिपोर्ट हा आलेला आहे, भारताचा तरुण बघा 60व्या क्रमांकावर, ज्येष्ठ बघा 49व्या क्रमांकावर, बघा कारण काय आहे, मानसिक आरोग्य बिघडण्याचे स्मार्टफोन, मोबाईल मुळे. आम्ही कुठेही पोरं बसूनच राहायचे, आम्ही 1 नंबरले 2 नंबरले बाथरूम मध्ये पडलं का खाली, आणि पडला तर जर मोबाईल जर संडास मध्ये पडला, हात घालून काढतेच 100%, लगेच पुसून मी टाकते कपड्यानं, त्या रियालिटी आहे की नाही, हे रियालिटी आहे. कोणी कितीही म्हणा, नाही सर मी तसं कर, असं देणं फेकणं जर असा देतं का मोबाईल. पुढं कौटुंबिक संबंधामधील दुरावा, कौटुंबिक संबंध माहिती आहे का, आपण आई वडील भाऊ बहीण आणि बाकीचे पण नातेवाईक आहे ना, बोलत राहा, बरं वाटते, बरं वाटते. आपण आपल्या घरच्या व्यतिरिक्त बाकीच्या नातेवाईकांना कधी फोन करतो, नाही त्यांचा मला फोन येत नाही,
पण ते पण असं म्हणत असतं ना, यांचा मला फोन येत नाही, पहिल्या कोई किसी को तो भी वहां पे मोल होना पडेगा. पण सगळे टाईट, सगळेच. लक्षात घ्या, हिवाळ्यात जर पाईप जास्त जर कडक झालं त्याला गरम करावं लागतं, तर पाईप काय होते, तुटते. अरे काय, कोण झुकल? अरे तुम्ही तर काहीच नाहीये. काका होते, मामा होते, आत्या होते, मामा सगळे होते ना. बोला ना, बोला, तुम्ही बोला. आई बोलत असन, बाप बोलत असन, बाकीच्या बोलत राहा. बरं, मोबाईलवर बसण्यापेक्षा, इन्स्टा रील पाहण्यापेक्षा, युट्यूब पाहण्यापेक्षा 5 मिनिटं बोललं तर जरा बरं वाटते. एखादा नातेवाईक तुमच्या करिअर बद्दल एखादा सल्ला देऊ शकते. तुमच्या बापाचं तुमच्या आईसोबत त्या नातेवाईकाचा पटत नसल, पण तुझ्याबद्दल कोणीतरी ते नातेवाईक चांगला विचार करू शकते. नाही बाई, राहुल पोरग चांगला आहे. राहुलचे मम्मी पप्पा जरासे माझ्यासोबत त्यांचं पटत नाही, पण पोरग लय गुणी आहे बरं. त्या पोरासाठी आपल्याला चांगली पोरगी बघायला लागते बरं. काही करा, त्याच्या पोराच्या लग्नात आपल्याला पहिले जायचं आहे, तर तो पोरगलाही चांगला आहे. बरोबर आहे. मी त्याच्या पहिले जाईल राहुलच्या लग्नात नाही, आपली काकू म्हणत आहे. पण त्या काकूसोबत आपल्या आईचं पटत नसेल, बाबाचं पटत नसेल, पण राहुलसाठी. आणि ते काय म्हणते, राहुल मी चांगली मुलगी बघत आहे बरं तुझ्यासाठी. आणि राहुल एक काम कर, तुझा पैसा एक नाही, काय अडचण आहे का, तू एक काम कर, सोना माझ्या घरी येऊन जाय बरं तू. हा एक महत्वाचा आहे प्रभुगंडा. दुसरी गोष्ट, अल्ट्रा प्रोसेस फूड. बघा, आपण फूड खातो प्रोसेसिंग केलेले, सगळे प्रोसेसिंग केलेले फूड. आपण चहा बघा प्रोसेसिंग वाला आहे. अरे भट्टीवर चहा नाही, आता बघा मशीन आलेले आहे. हे ज्यूस बघा, आता सगळे केमिकलचे ज्यूस तुम्हाला पाहतात लोक, काहीच नाही. पायनॅपल दिसत नाही, आणि पायनॅपल ज्यूस लिक्विड मध्ये ते सगळंच आहे ना रे, केमिकलच सगळं आहे. काय अर्थ आहे याच्यापेक्षा? उसाचा रस, लिंबू सरबत प्या. मग सांगा ना, तुम्ही जर गेला कुठंतरी, आपले बादाम शेक प्यायचा, पावडरचा आहे, त्याच्यापेक्षा समोर बघा ना, ऊस बघा, आपल्या समोर ऊस घेतला त्यांना, मस्त ऊसाचा रसवंती काढत आहे, 20 रुपये ग्लास आहे, स्वस्त आहे. लिंबू पाणी 15 रुपये, 20 रुपये ग्लास आहे, प्या, चांगलं आहे. आणि आपल्या समोर बनवत आहे बघा प्रोसेसिंग वाले फूड. त्यानंतर आध्यात्मिकता आणि जीवन उद्देशाचा अभाव. आध्यात्मिकता पाहिजे बरं, खरंच आध्यात्मिकता पाहिजे. माइंड पॉवर मध्ये तुम्हाला आध्यात्मिकता पाहिजे, बरोबर आहे. आज बघा शनिवार आहे, आज मला उपास आहे, काल उपास होता चतुर्थीचा. काल कोणासाठी ठेवला, आज कोणासाठी ठेवला, म्हणजे घरच्यासाठी ठेवला, दुसऱ्यासाठी नाही ठेवला. बरोबर आहे. आई म्हणते म्हणून चतुर्थी आहे, बाप म्हणते म्हणून शनिवार आहे. कारण बापाला शुगर बीपी मुळे, अटॅकमुळे हे सुटला, पण पोरांना ती परंपरा चालवायची आहे. काही फरक नाही पडला. काही घरच्यासाठी काही गोष्टी करायला लागते ना. आपली आई म्हणते बाबा या दिवशी असं असं पाळायचं, ठीक आहे बा. आपल्याला पटो नाही पटो, तो अजेंडा चालत आहे, ती घराची परंपरा चालू आहे, आपण ते चालू आहे, चालू ठेवलं. पण मला एक वाटते ना, नाही का शनिवार आहे तर चांगले काम कर बरं. नाही जसं उपास असला मंदिरात जाते, त्या दिवशीच जाते माणूस. काही वेळ का आज बाबा बजरंग दर्शन करा, बरोबर आहे. काही असो, आज चतुर्थी आहे, काही का होईना माणूस लाजी खाजी का होईना एखादा चतुर्थीचा गणपतीचा फोटो स्टेटस ठेवतो, नंतर दोन्ही आपल्या विचारात दुर्लक्षित राहते. संकट चतुर्थी जिथं तिथं काही का होईना 4 लोक पाहिजे ना. आणि त्या दिवशी चालले मुलं मुली कोणी बी मस्त चला वाज दर्शनाला जाऊ आपण. गणपतीचं मंदिर आहे, कुठं आहे काय नाही. काल आम्ही संध्याकाळी गणपतीच्या मंदिराच्या दर्शनाला गेलो, आणि काम महत्वाचं आहे त्याच्यानी फोन आला इन्क्वायरीचा, एक ऍडमिशन आली म्हणून, तिथून पाठवून दिला. आम्ही सुरत सरले, तू जाय भाऊ. आम्ही म्हटलं दर्शन करतो. दर्शन करताना म्हणलं आता महिला मंडळ आरती बिरती झाली, जे महिला मंडळाची गर्दी होती, म्हणलं तुषार हे महिला मंडळ तर संपूर्ण काय हक्कत घेते रे म्हणलं देवावर. महिला असल्या तर बस विशेष नाही, सगळं संपूर्ण जवळ देवाले. आणि मग त्याच्यात मी प्रसाद वाटणार आला, आणि सगळे महिला मंडळ तुझ्या गावाने आता सर म्हणजे आता गर्दी कमी होते, सगळ्या महिला मंडळ प्रसादाकडे पळाल्या. म्हणलं जमलं कार्यक्रम. काही लोक प्रसाद खायसाठी येते मंदिरात नाही, बरोबर आहे ना. अरे काही लोक तर म्हणजे देवाकडे दर्शन करता करता अबे क्रिस समोर पाहिजे बे. आणि देवाच्या दर्शनात तर सोडा, काही ठिकाणी दर्शन तर प्रॉपर घ्या रे, बरोबर आहे. तुम्ही देवाच्या मंदिरात आला, देवीच्या मंदिरात नाही, देवीचं दर्शन घ्यायचं दुसऱ्या मंदिरात जा, बरोबर आहे. आज मारुतीचा दिवस आहे, लक्षात घ्या. मग आध्यात्मिकता पाहिजे, आध्यात्मिकता आवश्यक आहे. बघा आध्यात्मिकता म्हणजे काय, एखाद्या देवाचे उपास वगैरे करणं किंवा तिथंच बसून राहणं, पिंडीवर काय दूध टाकत राहणं नाही. आध्यात्मिकता कुठल्याही बी तुम्ही येशूची करा, ख्रिस्ताची करा, जैनाची करा, तुम्ही एखाद्या बाबासाहेब आंबेडकरची करा, महात्मा गांधीची पूजा करा, कोणाचीही करा, तुमच्या आईवडिलाची करा, कोणाचीही, एखाद्या गुरुची करा, एखाद्या वृक्षाची करा, पण आध्यात्मिकता यानं काय होते, माणूस थोडस न्यूट्रल राहतो आणि त्याच्यातून पॉझिटिव्हनेस मिळते. आणि हे तुम्हाला सांगतात जागतिक संघटना म्हणत आहे ना, व्यायाम करा, व्यायामामुळे सुद्धा सुद्धा माणसाचं चांगलं वातावरण राहते. सांगा तुम्ही, अरे काही लोकांना तर चालता येत नाही, सरळ बोलता येत नाही, पाणी पिता येत नाही, जेवण करता येत नाही,
लिहिता येत नाही, वाचता येत नाही, सर्व झोपता येत नाही. मग आता कुठं जाऊ सर आम्ही? या सगळ्या गोष्टी शिकायला कुठंच नाही. त्या सवयी पुसार शिकले जातात, बरोबर आहे ना, ऑटोमॅटिकपणे. चला पुढं, लखपती बिटिया योजना. लखपती बिटिया बघा, लखपती बिटिया, बिटियाला आपल्याला काय बनवायचं? लखपती बनवायचं. बघा, ही मुलगी साधारणतः फर्स्ट इयर सेकंड इयरली असेल असा माझा अंदाज आहे. माहितीये का, फर्स्ट इयरले किंवा 12वीला असताना सगळ्या मुलांचे चेहरे असे टवटवीत दिसतात, फ्रेश. ग्रॅज्युएशन झाल्यानं फुलं असे चिमतात, कारण सोशल टेन्शन. 11वी 12वी तुम्हाला काहीच नाही, फक्त टेन्शन 12वीची परीक्षा कधी पास होऊन मोकळं हो. पण काही लोक असते 12वीची परीक्षा पास झाल्यावर घरचे लोक टेन्शन, बाबा जाय क्लास. किती प्रेशर, कसं उगवल्याबरोबर जर फ्रेशनेस पाहिजे. बघा, लखपती बिटिया योजना दिल्ली सरकारने त्याच्या अर्थसंकल्पात मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ही योजना सुरू केली आहे. आणि या योजनेची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महिला, लक्षात घ्या, रेखा गुप्ता यांनी केलेली आहे घोषणा. आणि याच्यापूर्वी दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या सुद्धा महिला होत्या, आतिशी मार्लेना, बरोबर आहे. त्यानंतर दिल्लीच्या सुषमा स्वराज सुद्धा होत्या. त्यानंतर शीला दीक्षित. जसं कांद्यामुळं सरकार कोसळलं, कांद्याचे भाव वाढले, आणि तिनं म्हणलं होतं कांदा नाही खाल्लं लोक मरत नाही. त्याने वांदा केला ना काँग्रेसचा, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, 2026-27 अर्थसंकल्पात याला केलेली आहे. आणि ही योजना जुन्या लाडकी योजनेची 2008ला जागा घेणार आहे. लक्षात घ्या, आम आदमी पार्टीच्या काळात मी एक लाडकी योजना होती, आणि याच्या जागी त्यांनी आणलेली लखपती बिटिया योजना 1 एप्रिल 2026 पासून ही प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. पण तारीख 1 एप्रिलला एप्रिल फुल होऊ नये, बरोबर आहे. पण 1 एप्रिल 2026 पासून हे प्रत्यक्ष लागू होणार आहे लखपती बिटिया योजना. आणि ही महत्वाची योजना तुम्हाला भाजपनं दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये तुम्हाला आणलेली आहे. आम आदमी पार्टीचं सरकार गेलं आणि त्या ठिकाणी लखपती बिटिया योजना आणली आहे. बघा, उद्दिष्ट काय? मुलींच्या शाळेतून होणारे गळतीचे प्रमाण कमी करणे. गळती म्हणजे काय? शाळेमध्ये चालली पण काही दिवसांनी शाळा सोडत आहे. काय कारण आहे? पैसा, परिस्थिती, या गोष्टीमुळे. उच्च शिक्षण आणि पदवीसाठी आर्थिक पाठबळ देणे, मुलीला 21व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, बरोबर आहे. यासाठी ह्या योजनेचे काय आहे? टप्पे सुरू केले. बघा, साधारणतः सरकार मुलीच्या नावावर टप्प्याटप्प्याने एकूण 56,000 रुपये जमा करणार आहे, तिथं उच्च शिक्षण व्हावं म्हणून. चांगली योजना आहे, चांगलं शिक्षण व्हावं, काही अडचण नाहीये. बघा, साधारणतः चक्रवाढ व्याजासह 21व्या वर्षी बघा 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे याचे होतील. बघा, मुलीचा जन्म झाल्यानंतर जेव्हा पैसे जर ठेवलं तर त्या मुलीच्या नावावर 1 लाखापेक्षा जास्त जर काय होणार आहे, पैसे होणार आहे 21व्या वर्षी. चांगली योजना आहे लखपती बिटिया योजना. तर या प्रकारची योजना आहे. पुढे बघा, शून्य भेदभाव दिवस. शून्य भेदभाव, बघा, कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही, या प्रकारचा शून्य भेदभाव दिवस महत्वाची संकल्पना आपण राबवतोय. शून्य भेदभाव दिवस. शून्य भेदभाव दिवस एंडिंग मध्ये आहे, काही करंटचा अफेअर आपला आता सुरुवात. या दिवसाची अधिकृत सुरुवात बघा, UN एड्स, संयुक्त राष्ट्र एड्स कार्यक्रम, HIV कार्यकारी संचालक आहे मिशेल सिडबे. बघा, पहिला साजरा 1 मार्च 2014 रोजी शून्य भेदभाव कार्यक्रम दिवस साजरा करण्यात आला. आता बघा, चिन्ह, या दिवसाचे प्रतीक म्हणून फुलपाखरू, बटरफ्लाय, लक्षात घे, हे प्रतीक आहे. ते परिवर्तनाचे काय आहे? माध्यम. बघा, बटरफ्लाय. 2014 शून्य भेदभाव हा दिवस आपण साजरा करण्याचा संकल्पना UN साजरा करण्याचा ठरवलेला आहे. आणि 1 डिसेंबर हा दिवस तुम्हाला माहित आहे HIV दिवस, बरोबर आहे, हा आहे. आता लोकांना भीती नाहीये. आता मला सांगा, ही एवढी मोठी महामारी आहे, मग मला सांगा HIVच्या लैंगिक संप्रेषणामुळे होते किंवा ब्लड सर्क्युलेशनमुळे काही तुम्हाला होतो, बरोबर आहे. पण या गोष्टी होऊन सुद्धा आपण काही लग्न करत नाही का? म्हणजे काही आजार असे आहेत ते घेऊनच आपल्याला जगायचं आहे. आज कोरोना पूर्णपणे गेला का? नाही, आहेच. कोणी खोकलत असेल ना, त्याला कोरोना पण असत, बरोबर आहे ना. पण त्याने कोविडची टेस्ट केलेली नाही आहे, फक्त त्याला आपली भीती ती गेलेली आहे. आज त्याची भीती आपल्याला आहे का? नाही आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे, याची सुद्धा तुम्हाला भीती नाही आहे, पण आपल्याला भेदभाव कमी करायचा आहे. बघा, या लोकांमध्ये काय करायचं आपल्याला? भेदभाव, वय, लिंग, जात, धर्म, भाषा, वर्ण, अपंगत्व किंवा आजार या कारणावरून होणारा भेदभाव काय करायचं? संपवायचा आहे. बघा, काही लोकांमध्ये वयानुसार, लिंगानुसार, वर्णानुसार, जातीनुसार भेदभाव होते, आणि हे मानवी हक्काचं रक्षण करणं आणि सर्वांना समान संधी देणं हे काय आहे? याचं उद्देश आहे. आणि यामुळे तुम्हाला शून्य भेदभाव दिवस साजरा करण्याचा काय घेतलाय आपण? अजेंडा ठेवलेला आहे. पुढे चला, जागतिक शाश्वत परिषद महत्वाची आहे, पर्यावरणपूरक संस्था आहे महत्वाची. आणि यासाठी आपण काय केलेलं आहे? सुरुवातीला 2001 मध्ये दिल्ली शाश्वत विकास शिखर परिषद आपण आयोजित केली होती, आणि याचं नाव 2026 ला आपण बदलून जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद असं केलेलं आहे. बघा, पहिले काय होतं? दिल्ली शाश्वत विकास शिखर परिषद.
आणि याचं नाव बदललं आपण आता जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद. आणि ही आयोजन परिषद नवी दिल्ली येथे टेरी नावाची एक संस्था आहे, त्याच्या मार्फत याचं काय होत आहे, आयोजन होत आहे. जागतिक शाश्वत विकास परिषद, याचं नाव बदललंय, लक्षात घ्या. आता जागतिक शाश्वत विकास परिषदेचा उद्देश काय, हवामानाबद्दल म्हणजे चांगलं वातावरण राहावं, चांगलं हवामान राहावं, आणि या संदर्भाचा हा उद्देश आहे, बाकी याच्यात काहीच नाहीये. पुढे बघा, एक नवीन जीआय टॅग सलेम सागो. बघा, सलेम सागो याला नवीन जीआय टॅग तुम्हाला प्राप्त झालेला आहे. या संदर्भाचा जीआय टॅग साजरा झालेला आहे. बघा, सलेम सागो कॅसावा, लक्षात घ्या, किंवा वरी या कंदमुळाच्या रसापासून तयार केला जातो. बघा, प्रक्रिया कंदमुळाचा लगदा काढून तो फिल्टर करून, बघा, तो फिल्टर करून आणि वाळून छोटे मोतीसारखे दाणे म्हणजे साबुदाणा तयार केले जातात. बघा, कंदमुळापासून साबुदाणे आपले तयार होतात, बरोबर आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे सेलमचा साबुदाणा हा त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रंगासाठी, नैसर्गिक चवीसाठी आणि शिजवल्यानंतर येणाऱ्या मऊपणासाठी प्रसिद्ध आहे. हा साबुदाणा आहे, साबुदाण्यातला एक प्रकार आहे सेलम सागो कॅसावा नावाचा एक काय साबुदाणा आहे, आणि याला काय म्हटलेलं आहे, जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. जीआय टॅग नवीन. आता बघा, सर्वाधिक जीआय टॅग असलेले राज्य उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र. बघा, सलेम सागो नावाचं नवीन जीआय टॅग लक्षात घ्या. उत्तर प्रदेश 75, तामिळनाडू 74, कर्नाटक 50 आणि महाराष्ट्र किती आहे, 49. नवीन जीआय टॅग प्राप्त झालेल्या सलेम सागो या साबुदाण्याला, हे लक्षात घ्यायचं. पुन्हा नीती आयोगाच्या सीईओ, नीती आयोगाच्या नवीन सीईओ झालेले निधी छब्बर. लक्षात घ्या, नवीन सीईओ आपल्याला माहित पाहिजे. नीती आयोगाचा आपल्याला सगळ्यात महत्वाचा याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारतात. बघा, नीती आयोगाचे पहिले सीईओ कोण होते, सिंधुश्री खुल्लर. सिंधुश्री खुल्लर. त्यानंतर नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पनगारिया, बरोबर, अरविंद पनगारिया. त्यानंतर तुम्हाला माहित आहे निधी छब्बरच्या पहिले सीईओ कोण होते, BVR सुब्रमण्यम. याच्या पहिले कोण होते, BVR सुब्रमण्यम. लक्षात घ्या. त्याच्या पहिले कोण होतं, शक्तिकांत दास. लक्षात घ्या, सीईओ. आणि त्याच्या पहिले कोण होतं, सिंधुश्री खुल्लर. आणि आता झालेल्या निधी छब्बर, लक्षात घ्या, नियुक्ती 24 फेब्रुवारी 2026 रोजी. आणि सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे, सुमन बेरी. याचे उपाध्यक्ष सध्या आहे सुमन बेरी. सुमन बेरी हे नीती आयोगाचे काय उपाध्यक्ष. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 झालेली आहे, 2014 ला घोषणा झालेली आहे, बरोबर आहे. आता नियुक्ती बघा 24 फेब्रुवारी 2026 ला. 15 वर्षासाठी नीती आयोग तुम्हाला इकॉनॉमीमध्ये आपण सांगतच असतो संपूर्ण याची माहिती, याच्याबद्दल काही सर्वांना माहितीच असेल. 1994 बॅचचे IAS अधिकारी छत्तीसगड कॅडरचे आहेत. बघा, BVR सुब्रमण्यमच्या जागी ह्या नवीन महिला या ठिकाणी काय झालेल्या महासंचालक झालेल्या आहे. कशाच्या, सीईओ नीती आयोगाच्या काय झालेल्या आहे, नवीन सीईओ निधी छिब्बर. लक्षात घ्या, याचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता नीती आयोगाचा अध्यक्ष वगैरे हे संपूर्ण आपल्याला माहित आहे, सदस्य वगैरे. बघा, हे पूर्णवेळ सदस्य हे सगळे बदललेले आहे. बघा, याच्यातून पूर्णवेळ सदस्य हे जुने सदस्य होते, आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर या प्रकारच्या सगळ्या गोष्टी सीईओ कोण झालेल्या नवीन हे फक्त लक्षात घ्यायचं. पुढं बेला ग्रामपंचायत, भारतातील पहिली नेट झिरो पंचायत. बघा, पहिला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून याची घोषणा झालेली आहे. बेला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट झिरो पंचायत. बघा, महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हा. बघा, ग्रामपंचायतीवर प्रश्न विचारला मागच्या वेळेस. नागपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत प्रश्न होता या कंबाईनमध्ये, नागपूरमध्ये होता. आता बेला ग्रामपंचायत लक्षात घ्या, भारतातील नेट झिरो, भारतातील पहिला नेट झिरो कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत. लक्षात घ्या, म्हणजे झिरो कार्बन आहे. कार्बन उत्सर्जनची प्रक्रिया या ठिकाणी कसं आहे, कमी आहे. आणि नेट झिरो म्हणजे गावातून जितका कार्बन डायऑक्साईड CO2 उत्सर्जित होतो तितका कार्बन शोषला किंवा भरून काढला जातो. म्हणजेच काय, कार्बन उत्सर्जन कसं आहे, झिरो आहे. म्हणजे झाडं असेल गावातली, प्रदूषण कमी होत असेल, म्हणून याला काय म्हणतो, नेट झिरो. लक्षात घ्या, नेट झिरो ग्रामपंचायत भंडारा जिल्ह्यातील कोणतं गाव, बेला ग्रामपंचायत. म्हणजे इथं कार्बन उत्सर्जनचं प्रमाण कमी आहे, आणि असं तरी शोषण होते. नेट झिरो याला म्हणतात, कार्बन उत्सर्जनचं 0 प्रमाण आहे. तर याला म्हणायचं बेला ग्रामपंचायत भंडारा जिल्ह्यात नाही आहे, विदर्भात नाही आहे. तो रणजी करंडक जम्मू काश्मीरनं, लक्षात घ्या, पहिल्यांदाच कर्नाटकला हरवून इतिहास केलेला आहे. रणजी करंडक सामना तुम्हाला माहिती आहे, जम्मू काश्मीर या संघाने या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, साधारणतः रणजी करंडक जिंकणारे विविध आहे. जम्मू काश्मीरनं 92 वर्षात पहिल्यांदाच अंतिम रणजी ट्रॉफी जिंकणारा केवळ 10वा संघ ठरलाय. 10वा संघ आहे. सर्वात जास्त मुंबई आहे, ज्यांनी रणजी ट्रॉफी सर्वात जास्त जिंकलेली. अंतर बघा, आपल्या देशामधला जे काही आपण म्हणतो की स्पर्धा, जे काही विचारातून खेळाडू निवडले जातात, याला रणजी ट्रॉफी. रणजी ट्रॉफी मधून भारतातले खेळाडू बरेचसे लोक बाहेर येतात. साधारणतः बघा, ट्रॉफी उंचवण्यासाठी त्यांना 67 वर्ष लागली. बघा, आणि यानंतर रणजी करंडक जिंकलेले विविध संघ आहेत. बघा, मागच्या वेळेस जम्मू काश्मीर लक्षात घ्या 25-26 आहे,
याच्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे विदर्भानं सुद्धा बऱ्याच दिवसानंतर रणजी चषक जिंकला होता. पण मुंबई तुम्हाला माहिती आहे 34 ते 35 म्हणजे बऱ्याच वेळा सर्वात जास्त विजेता कोण आहे? मुंबई संघ आहे. हे आपण काहीच नावाचे दिलेली आहे, पूर्ण आपण दिले नाही. परंतु तुम्हाला म्हणजे जम्मू काश्मीर हा पहिल्यांदाच याच्या क्रिकेटच्या पदार्पणापासून पहिल्यांदाच रणजी चषक जिंकला, कर्नाटकला हरून. फक्त एवढं लक्षात घ्या, बाकी काही लक्षात घेऊ नका. पुढे बघा, महत्वाची न्यूज आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. ही बार्बी डॉल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसणार आहे. बघा, ही कंपनी आहे स्मृती मानधनाच्या नवे खास बार्बी डॉल हा सन्मान मिळालेली जगातील पहिलीच क्रिकेटपटू आहे. बघा, स्मृती मानधना सर्वात जास्त धावा करणारी आणि विविध याच्यातनी शतक करणारी व्यक्ती आहे. बघा, याच्यापूर्वी हा मान सेरेना आणि हिलन फिशरला हा मिळाला होता. बघा, स्मृती मानधनाच्या भारतीय क्रिकेट मधला महत्वाची खेळाडू म्हणून ड्रीम टीम आहे. बघा, याच्यामध्ये काय केलेली आहे? निवड केलेली आहे. बरोबर आहे. साधारणतः 8 मार्च पूर्वी घोषणा केली आहे आणि कंपनीने म्हणलेली आहे की डॉल फक्त स्मृतीच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून बनवली गेली आहे. बघा, स्मृती बघा, जे काही जगातल्या महिला खेळाडू आहेत आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक डॉल तयार केली जाते. बरोबर आहे. जे काही महिला खेळ कुठल्याही खेळातली असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल, टेनिस असेल, तर याच्यातून याच्या प्रकारची पहिली महिला क्रिकेटपटू आहे मिळालेली जगातील क्रिकेटपटू. बरं, भारतातली पहिलीच आहे की या प्रकारचं काय मिळालेलं आहे? बार्बी डॉल याच्या नावाची काही बाहुली तयार करण्यात येत आहे. ती विक्री राहणार नाहीये. फक्त कंपनीने काय केलेलं आहे? तयार केलेलं आहे. बार्बी डॉल भारतातली कोणत्या खेळाडूच्या नावानं तयार केलेली आहे? तर त्याचं नाव आहे स्मृती मानधना आणि जगातील पहिली क्रिकेटपटू आहे त्याच्या नावानं हे तयार केलेलं आहे. पुढे ब्रेकिंग न्यूज आहे महत्वाची. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. बघा, शेतकरी कर्ज आहे आणि ज्या लोकांवर कर्ज झालेलं आहे त्या लोकांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचं महाराष्ट्र शासनाने घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी लोकांनी आंदोलन केले होते. पण पूर्ण सातबारा कोरा करा यासाठी आंदोलन चालू होतं. पण पूर्णपणे सातबारा कोरा न करता बजेट तुम्हाला माहित आहे देवेंद्र फडणवीस यांनी काल सादर केलं आणि याच्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत जे काही लोक आहेत त्यांना कर्जमाफी केली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी नियमितपणे कर्ज भरत आहे त्यांना 50,000 रुपये बोनस ही घोषणा केली आहे, नियमितपणे कर्ज भरणार आहे. त्यानंतर बघा, युपीएससीतून पहिला येणारा अनुज अग्निहोत्री. आता हे काही करोडमध्ये विचारणार नाही, फक्त सांगत आहोत आपण. अनुज अग्निहोत्री हा युपीएससीतून पहिला येणारा राजस्थानचा व्यक्ती आहे. हा पहिला, लक्षात घ्या, पहिला आलेला आहे. बरोबर, आमचे मित्र सुद्धा आहे. साधारणतः त्यांनी 10 वर्षाची तपश्चर्या युपीएससीतून तो सिलेक्शन झालेले आहे. 10 वर्ष आमच्यासोबत सहकारी सुद्धा होते, स्पर्धा परीक्षेचा क्लास घेत होते. पण आज पुण्यातून त्याने आज अकॅडमी बंद करून त्याचा युपीएससीतला रिझल्ट आला. लग्न झालेलं आहे, मुलं बाळा आहे, सगळं आहे. परंतु अभ्यास करता करता शिकवता आज त्यांचा काल रिझल्ट आला युपीएससीतला आणि ते युपीएससीतून आज चांगला पद त्यांना कुठलं मिळेल त्यानुसार रँकनुसार त्यांना मिळेल, पण पास झालं. तर लक्षात घ्या, या प्रकारचे युपीएससी परीक्षेत भारतातून अनुज अग्निहोत्री. पुढे बघा, पुन्हा मेगा भरती कालच्या अर्थसंकल्पातच घोषणा केलेली आहे. महायुती शासनाने, लक्षात घ्या, 1,20,000 पदभरती केली असून पुढील कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणेमार्फत 75,000 पदाची पदभरती होणार आहे. ही घोषणा बजेटमध्ये केली आहे. बजेटमध्ये जे घोषणा आहे ते माणसाला करावं लागते. लक्षात घ्या, विधिमंडळात झालेल्या घोषणा ते सरकारला पूर्णपणे करावं लागते. म्हणजे 75,000ची पदभरती आहे आणि त्यामुळं हे संपूर्ण करंट अफेअरच्या सगळ्या न्यूज हे वाचणं गरजेचं आहे. आपल्याला जर पुढच्या अपकमिंग एक्झामसाठी आपल्याला तुटून पडायचं आहे. यश मिळो नाही मिळो पण प्रयत्न करा. एवढा प्रयत्न करा की तुम्ही तुटून वाटलं पाहिजे की नाही यानं प्रयत्न 100% केलाय. ओके, या प्रकारच्या विविध घडामोडी आहे. तुमचे मित्र मैत्रीण कोणी असतील त्यांना सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रकारचे विविध करंटचे न्यूज बघण्याकरिता दर सॅटर्डेला आपण काय असतो विकली करंट अफेअरचे लेक्चर घेत असतो. तर सर्व विकली करंट अफेअरचे लेक्चर जर तुम्ही करून गेलात तर राज्यसेवा कंबाईन आणि बाकीच्या इतर एक्झाम करिता तुम्हाला निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.